महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे आंबेगाव शिरूर विधानसभा. या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं तर ही जी लढत आहे ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी असणार आहे. बाळाजी वळसे पाटील हे या ठिकाणी आता सध्या आमदार आहेत. त्यांना देवदत्त निकम या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं कुठेतरी आव्हान असणार आहे. मात्र दिलीप वळसे पाटील यांच्याविषयी चर्चा करताना असं बोललं जातं की दिलीप वळसे पाटील हे एक प्रेमळ स्वभावाचे मितभाषी असं व्यक्तिमत्व आहे. मात्र जनतेमध्ये अशी कुठेतरी चर्चा आहे की वळसे पाटील यांचे जे काही पुढारी आहेत ते नागरिकांना जनतेला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. आज आपण पिंपळगावमध्ये आलो आणि असंच या पिंपळगावच्या चौकामध्ये बसल्यानंतर आपल्याला ह्या पिंपळगावचे पुढारी भेटलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्ते. नाव काय तुमचं? दीपक कमल गंगाराम पोकरकर. पद कोणतं आहे आपल्याला आता? सध्या गावचा विद्यमान सरपंच. विधानसभेची निवडणूक आली आहे, काय सांगा? काय नाही, आंबेगाव तालुक्यामध्ये विकासाच्या जोरावरती साहेब प्रचंड मताने निवडून येणार. पाटील साहेब निवडून हां. पिंपळगावमध्ये किती लीड असणार? गेल्या वेळेस 1200 मतांचं लीड होतं. यावेळेस पण त्याच्या आसपास 1200 मतांचं लीड राहील. मला तुम्हाला विचारायचं होतं तर कुठेतरी नागरिकांमध्ये चर्चा आहे का दिलीपरावजी वळसे पाटील मितभाषी व्यक्तिमत्व, मात्र जनसामान्य लोक आहेत त्यांना साहेबांपर्यंत हे पुढारी लोक पोहोचून देत नाहीत, अशी कुठंतरी तक्रार करतात लोक. त्याबद्दल काय सांगा? त्याच्यात काही तथ्य नाही. मी सरपंच काल परवा झालो किंवा 2-3 वर्षापूर्वी झालो आहे, पण ज्यावेळेस मी सरपंच नव्हतो आणि सदस्यही नव्हतो जेव्हा कधी मी त्याच्या आधी तर मी शिवसेनेत काम करत होतो. पण एकदा माझं एक काम अडलं आणि मला साहेबांकडे जावं लागलं. साहेबांनी हा विचार नाही केला की तू शिवसेनेचा आहे का राष्ट्रवादीचा आहे. मी शिवसेनेचं प्रखर काम करणारा माणूस होतो, पण पक्ष आडवं आणता साहेबांनी माझं ते काम केलं. आणि जर साहेबांनी सांगितलं नसतं तर तिथे माझा कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये एक्स्ट्रा गेले असते. ते साहेबांच्या त्या शब्दावरती माझे तेवढे पैसे वाचले. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? पण सर्वसामान्य लोकांना साहेबांपर्यंत पोहोचून देत नाहीत पुढे. मी सर्वसामान्यच होतो ना, सदस्यही नव्हतो दादा. सरपंच मी नंतर झालो, सदस्य नव्हतो तेव्हा साहेबांनी माझं काम केलं होतं. त्याला झाली 9-10 वर्ष. मग तालुक्यामध्ये बोंब चालले, त्याच्याबद्दल काय? हे बघा, प्रत्येक गावात असेल कुठे असेल 2 गट असतात. आता समजा आमच्या गावात काही लोक ओरडतात की बाबा गावातले पुढारी साहेबांबरोबर येईन जनता नाही. तसं काय नाही. जे ओरडते कोण? जे आमचे विरोधक आहेत. कोणी आमच्या विरोधात ग्रामपंचायत हरलेलं आहे, कोणाला सरपंच व्हायचं होतं पण त्याला होता नाही आलं, कोणाला बाजार समिती असेल किंवा मार्केट यार्ड असेल इथं संधी पाहिजे होती पण ती देता नाही आली. शेवटी सगळ्यांना तर खुश करू शकत नाही. ज्याचं मेरिट आहे, ज्याच्याकडे स्किल आहे तो जातो या सगळ्यात पुढं. मग समजा मी नापास झालो तर शिक्षकांना दोष देण्याचा अर्थ नाही ना. माझा अभ्यास नेटाने करून मी परत परीक्षा दिली पाहिजे, मी परत पास होईल. मी नापास झालो, शिक्षकांचा काय दोष आहे? बरोबर. एकंदरीतच तुमचं नाव काय? मी अरुण बांगर. पद कोणतं आहे तुमच्याकडे? आता बाजार समितीत संचालक. कार्यकर्ते कोण आहेत? वळसे पाटील साहेबांचे. हे जे सर्वसामान्य लोक जे आहेत हे जे आता म्हणतायत का साहेबांपर्यंत पोचू दिलं नाहीत, जात नाही किंवा जी काही तक्रार करा, त्याबद्दल काय सांगा? सर्वसामान्य जनता साहेबापर्यंत जाती. ठीक, 4-2 पुढारी फक्त आरोप करतात, नाही तर सर्वसामान्य जनता साहेबापर्यंत जाती. कोणाचं ॲडमिशनचं काम असेल, कोणाचं कशाचंही काम असेल, डायरेक्ट साहेबांच्या पूजन ऑफिसला जातात, ते कामं करून घेतात. आता 4-2 पुढारी बोलणार का हे जाती नाही, ते हेवं देवं आपसातले काढायचे. म्हणून सर्वसामान्य जनतेला मध्ये घ्यायचं, नाही तर सर्वसामान्य जनता ही कोणाचंही वैयक्तिक काम असेल. आता सर्वसामान्य जनतेचं काय काम असतं? बाबा माझा मुलगा एखाद्या शाळेत ॲडमिशन घ्यायचे, तिथं साहेबांच्या फोनची किंवा साहेबांची गरज आहे, ते जातात. त्यांचं कामसुद्धा साहेब करतात. सर्वसामान्य जनता ही साहेबांपर्यंत जाते. तुमच्यासारख्या पुढाऱ्यांना आरोप लावले जातात, त्याबद्दल काय सांगा? आता हे व्यक्तिदोष त्यांची बुद्धीची मला कीव येते. कारण आम्ही कधीही सर्वसामान्य जनतेला साहेबांपर्यंत जाऊ नका किंवा जायला अडवले असं माझ्या तरी आठवणीत नाही. किंवा एखादा माणूस जर तिथपर्यंत नाही पोहोचला आम्ही स्वतः घेऊन जातो तिथं आणि त्यांचंही काम करून देतो. तर तुमचं नाव सांग. नमस्कार, मी माताजी पोकरकर. आता पद कोणतं तुमच्याकडे? मी आता सध्या सगळ्या माझी पदावर आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य. सर्वसामान्य लोकांना साहेबांपर्यंत पोहोचू देत नाही असं म्हणतात. नाही, ही पूर्णपणे चूक आहे. तसं पाहिलं तर मी गेली 30 वर्षापासून वळसे पाटील साहेबांच्या एकदम जवळ आहे. परंतु सुरुवातीला मी जेव्हा पंचायत समितीला 1997 साली निवडून आलो तेव्हा मी वळसे पाटील साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात मी जनता दलातून निवडून आलो होतो. आणि निवडून आल्यानंतर मग सुरुवातीला शेवटी साहेब तालुक्याचे आमदार होते त्यावेळेस.
आणि म्हणून काही कामाच्या निमित्ताने साहेबाकडे गेलो. तर साहेबांनी हा विचार केला नाही की हा आपल्या पक्षाच्या विरोधात निवडून आला आहे, परंतु मी दिलेली सगळीच्या सगळी कामं साहेबांनी एका क्षणामध्ये केली. आणि त्याच वेळेस मी साहेबांच्या प्रेमात पडलो की बाबा असं नेतृत्व आंबेगाव तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात देखील मिळणार नाही. म्हणजे आपण विरोधी पक्षाचा असताना देखील साहेबांनी सगळीच्या सगळी कामं त्या ठिकाणी मंजूर केली. त्यांनी असा विचार केला नाही की बघा गावची लोक म्हणतील त्याचं का काम केलं, पण अजिबात नाही. मी गेलो, जनतेचं काम होतं, साहेबांनी एका मिनिटात मागे लावलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत साहेबांसोबत निष्ठेने आहे आणि शेवटपर्यंत राहणार. आणि आता हे जे तक्रार करतायत का साहेबांपर्यंत पोहोचू दिलं तर ही लोक कोण आहेत मग? पोचून देत नाही ही शोकांतिका आहे. आजही गेली 30 वर्ष साहेब मंचरला पूजन ऑफिसला अथवा कारखान्यावर जेव्हा बसतात तेव्हा हजारो लोक असतात. सकाळी 8 वाजेपासून तर रात्रीपर्यंत साहेबांना जेवणसुद्धा मिळत नाही. एवढे सर्वसामान्य लोक येतात, समस्या मांडतात, त्या समस्या सुटतात. आणि जर लोकांच्या समस्या सुटल्या नसत्या तर साहेबा आल्यानंतर एवढी मोठी प्रचंड गर्दी कधीही झाली नसती. ही गर्दी गेली 30-35 वर्ष ही दिवसेंदिवस वाढतच आहे. ती गर्दी कधीच आटपत नाही. शेवटी साहेबांना सांगावं लागतं की ठीक आहे बाबा मी जेवून घेतो, नंतर आपण भेटूया. म्हणजे एवढी मोठी गर्दी आहे. कारण का प्रचंड सगळ्या जनतेला विश्वास आहे की माझं काम होणार तर साहेबांकडेच होणार आणि साहेब माझं काम केल्याशिवाय राहणार नाही. या विश्वासाने लोक जातात आणि ती कामं होतात. म्हणून पुन्हा पुन्हा लोक साहेबांकडे जातात आणि सगळी कामं आपली करून घेतात. अशा बॉम्ब करणाऱ्या किंवा अशा पसरवणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगा? नाही, आता बॉम्ब करणारी लोक कोण आहेत? एकतर ज्यांनी कधी वळसे पाटील साहेबांना मतदानच केलेलं नाही, म्हणजे साहेबांच्या विरोधातच कायम द्वेषबुद्धीने वागलेले. त्याच्यानंतर काही लोकांना बाबा समजा मागाशी सरपंचांनी त्याचा उल्लेख केला, काहींना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्य व्हायचं होतं, सरपंच व्हायचं होतं, पण तिथे जनतेने त्यांना नाकारलं. आणि मग जे निवडून आलेत त्यांच्या विरोधात म्हणजे थोडक्यात आमच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि केवळ आम्ही साहेबांमागे म्हणून आमच्या विरोधात काम करायचं. बाकी साहेबांपर्यंत कधी गेलंच नाही. त्यामुळे साहेब व्यक्तिमत्व कसं आहे, किती चांगलं आहे हे त्यांना कधी कळू शकलेलं नाही. कारण ते कधी पक्ष आले त्यांनी पक्ष केलेलंच नाही, पण आम्ही मात्र त्या पक्षाला स्पर्श केला आहे. त्यामुळे निश्चित आमच्या जीवनाचं, तालुक्याचं, आमच्या गावाचं सोनं झालेलं आहे. आज आमच्या गावामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं चालली आहेत. आता हा जो चौकातला रस्ता आहे या एकाच रस्त्यासाठी आम्ही फक्त 43 लाख रुपये मागितले होते. साहेब रस्ता खराब झाला आहे, डांबरीकरण झालं पाहिजे. मी साहेब बोलले चौकातला रस्ता आहे, पुन्हा तो खराब होत राहणार, त्यापेक्षा थोडे दिवस थांबा, आपण काँक्रिटीकरण करू. आता या रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये साहेबांनी दिले. काम आता चालू आहे. त्याच्यानंतर खडकी फाटा जो आहे पाण्याची टाकी, तिथून तर निगुड सरळ जाणार रस्त्यावर, त्याही ठिकाणी पावसाळ्यामध्ये सगळं पाणी त्या रस्त्यावरून वाहत असतं. तिथं सुद्धा आम्ही न मागता 2.5 कोटी रुपये दिले. तेही काम मंजूर होऊन ते काम चालू झाले. आणि पिंपळगाव ते औसगी बुद्रुक या रस्त्याची तर मागणी आम्ही केलीच नव्हती. 10 वर्षापूर्वी साहेबांनी त्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडकमधून 1.5 कोटी रुपये दिले. डांबरी रस्ता झाला. आता छोटे छोटे खड्डे पडलेत. खड्डे बुजवण्याची लोकांची मागणी होती, पण साहेबांनी 7 कोटी रुपये दिले. मग न मागता देणारा नेता महाराष्ट्रात थोडा देशात मिळणार नाही. त्यामुळे साहेबांचा एवढा मोठा अभिमान आहे आणि साहेबांसारखं नेतृत्व मिळालं हे आंबेगाव तालुक्याचं खूप काही भाग्य आहे. म्हणून असं नेतृत्व मिळालं. त्यामुळे हे विकास करणारं नेतृत्व, त्याला जपणं, त्याला वाढवणं, त्याला पाठिंबा देणं हे महत्त्वाचं आहे. मला काय मिळालं का नाही मिळालं हे महत्त्वाचं नाही, पण तालुक्याचा काय पालट केला आहे, गावागावाचा काय पालट केलं आहे, लोकांचं दुःख दूर करण्याचं काम केलं आहे. आज इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलं, पॉलिटेक्निक कॉलेज उभं केलं, उपजिल्हा रुग्णालय उभं केलं, आज भीमाशंकर कारखाना उभा केला. आज तालुक्यामध्ये गावागावात वस्तीवर डांबरी रस्त्यांचं जाळं निर्माण केलं, पाणी पुरवठा योजना केल्या. त्यानंतर शेतीला पाण्यासाठी केटी बंधारे बांधले, कॅनलची कामं पूर्ण केली. आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेमध्ये, शेतकऱ्यामध्ये आज एवढी मोठी ताकद निर्माण झाली. 30 वर्षापूर्वीचा काळ जर आठवला तर गावची यात्रा मुंबई पुण्याची जर लोक आली त्यांनी मदत केली तर यात्रा बघत होती. पण आता गावागावात लाखो रुपये देणगी देणारी लोक स्थानिक लेवलला. तुमच्या पिंपळगावमधून किती टक्के मतदान पडलं? आमच्या पिंपळगावामधून साहेबांच्या पाठीमागं सातत्याने कमीत कमी 70 ते 75% मतदान असतं. आणि याही वेळेस तेवढ्याच ताकदीने लोक मतदान करतील. फक्त आता विरोधक जे चौकात बोलतात, साहेबांना मतदान करणारे लोक बोलून दाखवत नाहीत. जबाबदारीने बोलता मी जबाबदारीनेच बोलतोय. किमान 1000चं मतदान पिंपळगावातून साहेबाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण साहेबांनी आता वीज माफी केली शेतकऱ्यांसाठी. पुन्हा सर्वसामान्य महिलेला सक्षम बनवण्यासाठी तिला एक आर्थिक मदत मिळावी म्हणून लाडकी बहीणसारखी एक चांगली योजना त्या ठिकाणी आणली. त्यामुळं एखादा कार्यकर्ता जरी समजा आज विरोधी पक्षाचं बोलत असेल, पण त्याची बायको, त्याची सून यांचं मतदान वळसे पाटलांनाच होणार ही खात्री माझ्यासाठी. एकंदरीतच आपण पिंपळगावमधून जात असताना पिंपळगावच्या चौकामध्ये आपल्याला हे पुढारी दिसले. आपण सर्वसामान्य जनतेतून होणारे आरोप जे IQ आहेत त्याबद्दल त्यांना विचारलं. आपण त्यांना हे विचारलं असता त्यांनी हे सर्व आरोप जे आहेत हे खोटे आहेत आणि त्यांनी फेटाळून लावले. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, पिंपळगाव.